हिरवागार वाटाणा आणि कोवळी मेथीची पाने. मग काय, हिवाळ्यात मेथी मटर मलाईचा बेत तर व्हायलाच हवा. आज आपण रेस्टॉरंट स्टाईल अगदी सोप्या पद्धतीने मेथी मटर मलाई घरच्या घरी कशी बनवायची ते पाहणार आहोत. नमस्कार, रुपालीज किचन कट्ट्यामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर इथे कढई गॅसवर गरम करायला ठेवली आहे. ही भाजी आपण मस्त साजूक तुपात बनवणार आहोत. तर त्यासाठी इथं मी 2 टेबलस्पून साजूक तूप घेतलं आहे. तूप गरम झालं की यामध्ये घालूयात 1 टीस्पून जिरं. त्याचसोबत काही खडे मसाले आपण घालणार आहोत. तर दालचिनी, 3 हिरवी विलायची आणि 2 तमालपत्र इथं मी घेत आहे. 2 मीडियम साईजचे कांदे मी अगदी बारीक चिरून घेतले आहे. तो चिरलेला कांदा मी इथं घेतला आहे. गॅसच्या मीडियम फ्लेमवर आपण हा कांदा तुपामध्ये छान असा परतून घेऊयात. कांदा परतत आला की ह्यामध्ये 1 टेबलस्पून आलं लसणाची पेस्ट घालूयात आणि त्याचसोबत 2 हिरवी मिरची इथं मी चिरून घातली आहे. हे सर्व एकत्र आपण तुपामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे. आलं लसणाचा कच्चेपणा जास्तोपर्यंत पुढे 2-3 मिनिट इथं मी छान असं परतून घेत आहे. त्यानंतर आपण आता गॅसची फ्लेम कमी करूयात आणि यामध्ये घालूयात काही मसाले. तर पाव चमचा हिंग, हाफ टीस्पून हळद, 1 टेबलस्पून रेड चिली पावडर, 1 टीस्पून जिरे पावडर आणि 1 टेबलस्पून धने पावडर इथं मी घातली आहे. हे सर्व एकत्र आपण मिक्स करूयात. यामध्ये मी थोडंसं गरम पाणी घालत आहे म्हणजे हे सर्व एकत्र छान मिळून येईल आणि मसाले करपणारही नाही. मसाला परतताना कढईच्या बुडाला तो लागू नये म्हणून मध्ये मध्ये इथं मी गरम पाण्याचा वापर करणार आहे. तर इथं छान तूप सुटेपर्यंत आपल्याला इथं हे परतून घ्यायचं आहे. 2 मीडियम साईजचे टोमॅटो त्याची मी प्युरी बनवून घेतली आहे. ती आपण आता यामध्ये घालणार आहोत. टोमॅटो प्युरीऐवजी तुम्ही टोमॅटो किसून देखील यामध्ये घालू शकता. टोमॅटोची प्युरी घातल्यावर आपण आता यामध्ये चवीपुरतं मीठही घालूयात आणि हे सर्व एकत्र व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. घातलेला टोमॅटो सुद्धा इथं आपल्याला व्यवस्थित असा शिजवून घ्यायचा आहे. तर गॅसच्या लो टू मीडियम फ्लेमवर पुढे 15 मिनिटासाठी आपण ह्याला छान असं शिजवून घेणार आहोत. मध्ये मध्ये मात्र चेक करायचं. तुम्हाला जर कुठेही हा मसाला घट्ट होतोय असं वाटत असेल किंवा कढईच्या बुडाला लागतोय असं वाटत असेल तर यामध्ये थोडा गरम पाण्याचा वापर करायचा आणि हे व्यवस्थित असं मिसळून घ्यायचं. तुम्ही पाताल हळूहळू याला सुद्धा तूप सुटू लागेल. तर मस्त तूप सुटेस तोपर्यंत आपल्याला ह्याला छान असं शिजवून घ्यायचं आहे. मस्त तुपाचा तवंग असा यावर आला आहे. टोमॅटो इथं व्यवस्थित असा शिजला गेला आहे. आपण एकदा हे व्यवस्थित असं हलवून घेऊयात आणि यामध्ये सोललेला ओला वाटाणा 1 वाटी मी यामध्ये घातला आहे. एकत्र हे हलवून घेऊयात. आता गॅसच्या लो टू मीडियम फ्लेमवर पुढे 4-5 मिनिटांमध्येच हा वाटाणा पटकन असा शिजला जातो. यावर मी झाकण ठेवत आहे. थोड्या वेळाने आपण आता इथं चेक करूयात. एकदा हे व्यवस्थित एकत्र आपण हलवून घेऊयात. वाटाण्याकडे पाहूनच लक्षात येतंय की तो व्यवस्थित असा शिजला आहे. मेथी धुवून निवडून मी त्याला बारीक अशी चिरून घेतली आहे. तो 2 वाटी चिरलेली मेथी मी आता यामध्ये घातली आहे. हे एकत्र आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. तर यावर झाकण न ठेवता अशीच इथं मेथी आपल्याला शिजवून घ्यायची आहे. तर त्यातला कडवटपणा जास्तोपर्यंत आपल्याला इथं ही मेथी शिजवून घ्यायची आहे. तर इथं ही मेथी मटरची भाजी अगदी पातळसर न ठेवता थोडी घट्टसर इथं मी ठेवली आहे. मध्ये मध्ये आपण याला हलवूयात. पुढे 7-8 मिनिटात मेथी यामध्ये शिजली जाते. सगळ्यात शेवटी मी यामध्ये घालत आहे कसुरी मेथी आणि त्याचसोबत हाफ टीस्पून गरम मसाला. भाजीमध्ये आपण हे सर्व एकत्र व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. तर इथं हे मेथी मटर रेडी आहे. यामध्ये आपण मलाई घालणार आहोत. तर त्यासाठी गॅस बंद करूयात. दुधावरची जी साई आहे ती 2 टेबलस्पून मी यामध्ये घालत आहे आणि त्याचसोबत बारीक चिरलेली कोथिंबीर. आपण हे सर्व एकत्र व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. गॅस जर चालू राहिला तर मग मलईतनं तूप सुटू लागतं. त्यामुळं गॅस बंद करूनच मलई ह्यामध्ये ॲड करायची आणि व्यवस्थित असं ह्याला मिक्स करून घ्यायचं. तर तुम्ही पाहताय किती मस्त टेक्स्चर या भाजीला आलं आहे. चवीलाही अप्रतिम अशी लागते. तर अशा पद्धतीने मेथी मटर मलाई ही भाजी इथं तयार आहे. नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं बनवायलाही खूप मजा येते आणि सर्वजण अगदी आवडीने खातील. तर आजची तुम्हाला ही मेथी मटर मलाई रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. पुढे मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच मस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.